मार्क्सचे प्राइस ते ऑलमोस्ट त्या प्राइस जर बघितलं गेलं तर ते 120 150 ओके 200 पर्यंत त्या मार्क्सच्या प्राइस होत्या. तर त्याचं कारण काय होतं की डिमांड वाढला. ओके, डिमांड वाढला तर डिमांड वाढला की प्रोडक्शन लेवल पण वाढणं गरजेचं आहे. प्रोडक्शन पण वाढणं गरजेचं आहे. पण डिमांड जर असेल आणि प्रोडक्शन लिमिटेड असेल किंवा सप्लाय आपण ज्याला म्हणतो, ओके, सप्लाय लिमिटेड जर असेल, आता आपण कोविडमध्ये बघितलेलं होतं की डिमांड जास्त होता मास्कचा, सॅनिटायझरचा, पण प्रोडक्शन लिमिटेड होतं आणि सप्लाय पण लिमिटेड होता. पण झालं काय, त्याची प्राइस वाढला. ओके, प्राइस वाढला. याच्यात कसं असतं की कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचं तेच असतं की पैसा कमवणे वगैरे. तर त्यानुसार प्रत्येक सिस्टमचे ठरलं गेलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये थोडंसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन मध्ये हे पार्ट सांगितलेलं आहे की या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे की काय कोणती इकॉनॉमी जी आहे आणि इंडियाने कोणते प्रिन्सिपल्स आपण फॉलो केले गेलेले आहे, काय प्री डिटर्मिन टार्गेट आहे. आणि आपण जेवढे पण गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करतो ना, तर ते कोणासाठी प्रोड्यूस करतो? ते फक्त सेल करायचं आहे, प्रॉफिट फक्त बनवायचं आहे, ते एक इंटेन्शन आहे का लोकांच्या गरजा म्हणजे सोसायटीचे जे बेसिक नीड्स असतात ना त्या प्रोव्हाइड करायच्या आहेत. तर हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे इकॉनॉमीमध्ये. ओके, तसंही बघा तर प्रत्येक इकॉनॉमिक सिस्टम्स मध्ये बघा, तर इकॉनॉमिक सिस्टम्स मध्ये काही जर बघितलं गेलं तर बेसिकली ह्या दोन प्रकारचे इकॉनॉमिक सिस्टम्स, एक वन इज कॅपिटलिस्ट इकॉनॉमी आणि अनदर सेकंड इज दी सोशलिस्ट इकॉनॉमी. ओके, सेकंड इज दी सोशलिस्ट इकॉनॉमी. तर मी तुम्हाला थोडंसं इंट्रोड्यूस करून देतो. आणि थर्ड थिंग जी आहे ना, ही इकॉनॉमीचा टाईप नाही आहे, पण आता कन्सिडर केला जातो. ओके, कारण त्याला एक असं सिन्सिअर काय मेथड नाहीये किंवा सिन्सिअर अशी डेफिनेशन नाहीये मिक्स इकॉनॉमी. तर आपण जे वरच्या दोन इकॉनॉमी बघितले होते त्याचं कॉम्बिनेशन यामध्ये घेतले गेलेले आहे, चांगले फीचर्स याच्यामध्ये घेतले गेलेले आहे आणि ती इंडियाने अडॉप्ट केलेली आहे. ओके, ती इंडियाने अडॉप्ट केले गेलेले आहे. तर मग आपण ते बघूया की काय इकॉनॉमिक्स मध्ये काय कुठल्या प्रकारचे प्रिन्सिपल्स असतात, कुठल्या कुठल्या कंट्रीने काय काय प्रिन्सिपल्स फॉलो केले गेलेले आहे. ओके, तर सी फर्स्ट थिंग इज मी पहिला पॉईंट तुम्हाला सांगितलं होता, व्हॉट टू प्रोड्यूस. व्हॉट टू प्रोड्यूस. ओके, प्रोड्यूस म्हणजे काय, ते प्रत्येक इकॉनॉमीमध्ये काय असतं, काही ना काहीतरी प्रोड्यूस केलं जातं. बघा आता आपण इंडियन इकॉनॉमीमध्ये बघितलं तर सगळंच होतं ना, लोकांना जे जे लागतं ते प्रोड्यूस केलं जातं. उदाहरणार्थ मोबाईल असेल, राईट. उदाहरणार्थ आपण जर बघितलं गेलं तर कम्प्युटर असेल, ओके, लॅपटॉप असेल, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस असतील, टीव्ही असतील, फ्रीज असेल, फॅन असेल, तर हे लोकांना सगळ्यांना लागतंच ना. व्हेकल असतील नाही का, कोणाला मर्सिडीज लागते, कोणाला सिंपल कार लागते, तर ते प्रोड्यूस केलं जातं, राईट. मग ते प्रोड्यूस काय प्रोड्यूस केलं जायचं इकॉनॉमिक मध्ये हे डिसाईड केलं जायचं. आता आपण याच्यावर डिसाईड करू घ्या की प्रत्येक कंट्रीमध्ये ना डिसाईड केलं जातं की काय प्रोड्यूस करायचं. सेकंड थिंग काय आहे की व्हॉट टू प्रोड्यूस. ओके, पहिलं व्हॉट टू प्रोड्यूस बघितलं आपण. सेकंड इज हाऊ टू प्रोड्यूस. हाऊ टू प्रोड्यूस, मग ते कसं प्रोड्यूस करणार आहे. आणि थर्ड थिंग इज फॉर हुम टू प्रोड्यूस. फॉर हुम टू प्रोड्यूस. पहिलं बघितलं काय प्रोड्यूस करायचं, कसं प्रोड्यूस करायचं आणि कोणासाठी प्रोड्यूस करायचं. आता काय प्रोड्यूस करायचंय, दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक तर म्हणजे लोकांच्या गरजा आहेत. ओके, लोकांची डिमांड काय आहे, लोकांची नीड काय आहे, का त्यानुसार का आपण बायर बायर असला पाहिजे नाही का. प्रायव्हेट कॅपिटलिस्ट लोकांचं काय असतं इंटेन्शन, कोणीतरी विकत घेणार असलं पाहिजे. कोणती घ्या, उदाहरणार्थ आपण तुम्ही एखादं काही उत्पादन, आपण शेतीमध्ये काहीतरी पीक लावतो नाही का, द्राक्ष लावतो, ग्रेप्स आपण लावत असतो. आपलं इंटेन्शन काय आहे की मार्केटमध्ये हे विकलं जावं, विकलं जावं. ठीक आहे, मग आपण त्यानुसार दोन पैसे मिळतील तसंच आपलं इंटेन्शन असतं, राईट. मग एकतर म्हणजे लोकांच्या गरजा भागवणे हे गव्हर्नमेंटला निर्णय घ्यावा लागतो का, काही कॅपिटलिस्ट बघतात की काहीतरी फायदा मिळायला पाहिजे म्हणून तसं प्रोड्यूस करायचंय. ठीक आहे, मग आता याच्यानंतर ते डिसाईड होतं जे काही प्रोड्यूस करायचं आहे तर ते लेबर इंटेन्सिव्ह टेक्निक वापरून प्रोड्यूस करायचं आहे का कॅपिटल इंटेन्सिव्ह नाही का. काही म्हणजे लेबर काही हाताने बनवून वगैरे कॅपिटल म्हणून. आता काही कंट्री जर बघितलं गेलं, पुअर कंट्री, डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये लेबर वापरले जातात कारण अनएम्प्लॉयमेंट जास्त असतं ना. मग अनएम्प्लॉयमेंट जर जास्त असेल तर ऑफकोर्स की लेबर वापरला पाहिजे, त्यातनं त्यांना इन्कम मिळणार आहे, राईट. तर ती त्यांना त्यांचं पण इकॉनॉमी पण इम्पॉर्टंट आहे ना. ठीक आहे, आणि डेव्हलप कंट्रीमध्ये बघितलं तर कॅपिटल वापरलं जातं. मग कॅपिटल कशासाठी, मग सपोज आता आपण जर बघितलं गेलं तर टोमॅटो जर सॉस बनवायचं असेल, ओके, मग आपण हाताने जर घरी बनवलं तर लेबर लागतो. पण हे जर मशीन बघितलं ऑटोमॅटेड किंवा मॅन्युअल जर मशीन बघितलं गेलं तर ते ऑटोमॅटिक होतं ना तयार मशीन्स मध्ये. मग आता लेबर वापरायचं का मशीन वापरायचं, मग मशीनसाठी कॅपिटल लागणार, भांडवल. ओके, लेबरसाठी माणूस तयार करतो. ठीक आहे, तर मग हे ते कसं तयार करणं हे निश्चित होतं. ठीक आहे, देन फॉर हुम टू प्रोड्यूस. ओके,
मग आता दोन इंटेन्शन असतात. कॅपिटलिस्ट लोकांचं इंटेन्शन असतं की तर टू मेक द मनी, टू मेक द मनी, ठीक आहे, पैसा कमवणं. आणि गव्हर्नमेंट जर असेल किंवा सोशलिस्ट पॅटर्न जर असेल, सोशलिस्ट इंटेन्शन जर असेल, त्यांचं इंटेन्शन हे असतं लोकांच्या नीड्स प्रोव्हाइड करणं, लोकांच्या नीड्स प्रोव्हाइड करणं. ओके, तर हे तीन यांच्यावरनं ते डिसाइड होतं. ठीक आहे, या तीन क्वेश्चन्सवरनं डिसाइड होतं की कसं काय प्रोड्यूस करायचं, कसं प्रोड्यूस करायचं आणि कोणासाठी प्रोड्यूस करायचं. ठीक आहे, मग आता त्यानुसार इकॉनॉमीचे काही टाइप्स पडतात. इकॉनॉमीचे काय ना टाइप्स पडतात. ठीक आहे, मग कोणते कोणते टाइप्स आहेत? फर्स्ट थिंग इज दी कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. ओके, फर्स्ट इज दी कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. मग आता कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजे काय, त्याचं ऍक्च्युअल मिनिंग काय आहे, राईट, त्याचे फीचर्स काय असतात कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचे, आणि कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जे आहेत तर त्याचे मेरिट्स डिमेरिट्स म्हणजे ॲडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस काय असतात. ओके, सो सी द फर्स्ट थिंग इज द कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. व्हॉट इज कॅपिटलिस्ट इकॉनॉमी? तर कम्प्लीट फ्रीडम असतं. ओके, फ्रीडम ऑफ एंटरप्राइजेस म्हणजे कोणताही व्यवसाय जर करायचा असेल ना, आपण ज्याला व्यवसाय म्हणतो, ओके, किंवा ट्रेडिंग म्हणतो, ट्रेड करायचं असेल तर त्याला फ्रीडम असतं, राईट. गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन नाहीये. कॅपिटलिस्ट इकॉनॉमीला अजून आपण असं म्हणू शकतो लेसिस फेयर इकॉनॉमी. लेसिस फेअर मीन्स इथं जर बघितलं गेलं तर कोणाचाही इंटरफेरन्स नाहीये. लेसिस फेअर म्हणजे इंटरफेरन्स नाहीये. इंटरफेरन्स म्हणजे कोणाचाही हस्तक्षेप नाहीये इकॉनॉमीमध्ये, म्हणजे नाही का कंट्रोल नाहीये. कंट्रोल मग कोणाचा नसतो शक्यतो? गव्हर्नमेंटचा कंट्रोल नाहीये. ठीक आहे, तर ही लेसिस फेअर इकॉनॉमी आहे, ज्याला आपण म्हणतो ओपन इकॉनॉमी. ओके, ओपन इकॉनॉमी, किंवा आपण ज्याला म्हणू शकतो नॉन इंटरफेरन्स इकॉनॉमी. ओके, नॉन इंटरफेरन्स इकॉनॉमी. पण या नॉन इंटरफेरन्स इकॉनॉमीचं एक प्रिन्सिपल जर बघितलं गेलं ना, तर इथं डिव्हिजन ऑफ लेबर असतं. डिव्हिजन ऑफ लेबर, काल मी एक कॉन्सेप्ट सांगितलेली की डिव्हिजन ऑफ लेबर मीन्स वॉट. तर नाही का, एने सपोज आता एखादी गुड तयार केलेला आहे, नाही का, सपोज त्याने वीट प्रोड्यूस केलेलं आहे, वीट म्हणजे शेतामध्ये गहू वीट प्रोड्यूस तयार केलेलं आहे. तर बी काय करणार आहे, काहीतरी व्हेकल कंपनी असेल, राईट. सीचं बघितलं गेलं तर लेदर प्रोडक्शन असेल म्हणजे चप्पल शूज तयार करणं. ओके, डी असेल तर त्याचं ग्रॉसरी शॉप आहे. मग प्रत्येकाच्या एकमेकांच्या गरजा भागवण्यासाठी काय आहे, प्रत्येकाचं एक स्किल आहे किंवा प्रत्येकजण वेगवेगळं काम करतो. प्रत्येक जण काय आहे, वेगवेगळं काम करतो. ठीक आहे, डिफरंट पीपल्स प्रोड्यूस डिफरंट गुड्स. ठीक आहे, डिफरंट पीपल प्रोड्यूस डिफरंट गुड्स, कारण प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या वस्तूंची गरज लागते ना. मग प्रत्येक ठिकाणी जर बघितलं गेलं तर इकॉनॉमीमध्ये हे इम्पॉर्टंट प्रिन्सिपल डिव्हिजन ऑफ लेबर. ठीक आहे, तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इथे इंटरफेरन्स नाहीये गव्हर्नमेंटचा. ओके, लेसिस फेअर इकॉनॉमी असते, गव्हर्नमेंटचा इंटरफेरन्स नसतो. ठीक आहे, आणि फ्रीडम असतो, कोणताही तुम्ही व्यवसाय करू शकतात. ओके, एव्हरी इंडिव्हिज्युअल इज फ्री टू मेक हिज ओन इकॉनॉमिक चॉईस. प्रत्येकाला चॉईस असते नाही का. आता आणि पण तिथे कसं आहे, पैसा असेल तर तुम्ही कोणतेही काही व्यवहार करू शकतात. ओके, जसं फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे इकॉनॉमीमध्ये जर बघितलं गेलं तर कुठल्याही व्यक्तीकडे फक्त जर कॅपिटल असेल ना, कॅपिटल म्हणजे आपण त्याला भांडवल म्हणतो. ठीक आहे, कॅपिटल इज दी ओके, कॅपिटल काय, इट इज द सोर्स टू यूज फॉर दी इन्व्हेस्टमेंट पर्पज. इन्व्हेस्टमेंट पर्पज म्हणजे काय, की काहीतरी रिटर्न आलं पाहिजे, या हेतूने ते कॅपिटल वापरलं जातं. मग आता इकॉनॉमीमध्ये एखाद्या व्यक्तीकडे पैसा असेल, ओके, पैसा असेल तर तो काय करतो, एक्स्ट्रा सरप्लस मध्ये एक्स्ट्रा पैसा असेल तर तो कुठेतरी इन्व्हेस्ट करतो. ओके, मग त्याला चॉईस असते ना, की इथं आपल्याकडे रिस्ट्रिक्शन असतं का? कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये रिस्ट्रिक्शन नाहीये. तो कोणताही व्यवसाय, फॉर एक्झाम्पल त्याला पेट्रोल पंप टाकायचा तर पेट्रोल पंप टाकू शकतो. फॉर एक्झाम्पल त्याला ग्रॉसरी शॉप टाकायचं तर ग्रॉसरी शॉप टाकू शकतो. तर हे सगळं फ्रीडम असतं. ओके, सो इंडिव्हिज्युअल इज फ्री टू मेक हिज ओन इकॉनॉमिक चॉईस. सेकंड इज द राईट टू प्रायव्हेट प्रॉपर्टी. ओके, तर या ठिकाणी कसं असतं, कारण गव्हर्नमेंटचं कंट्रोलच नाही आपण इथं बघितलं, तर तो प्रायव्हेट प्रॉपर्टी कितीही करू शकतो. ओके, सेकंड, इंडिव्हिज्युअल कॅन अकॉर्ड एनी अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी, लिमिटेशन्स नाहीये. ओके, कारण कोणाचं कंट्रोलच नाही ना. ओके, and then third thing is the freedom of choice to the consumer. ओके, फ्रीडम ऑफ चॉईस, कंझ्युमरला पण चॉईस आहे. ओके, आणि एंटरप्राइज करायला पण चॉईस आहे. ठीक आहे, इथे कंझ्युमर पण कोणते प्रोडक्ट परचेस करू शकतो, कोणते नाही का. आपण आता आपलं बघितलं इकॉनॉमीमध्ये तर आपल्याला ऍपल पण फोन अवेलेबल आहे. पैसा असेल तर आपण आयफोन पण घेऊ शकतो, पैसा कमी असेल तर आपण साधा फोन पण घेऊ शकतो. ही कंझ्युमरची चॉईस आहे अकॉर्डिंग टू देअर बाईंग कॅपॅसिटी. बाईंग कॅपॅसिटी म्हणजे काय, आपण खरेदी करतो ना, ओके, खरेदी करतो त्याला कॅपॅसिटी म्हणतो. पैशांवर डिपेंड होते ना ती, राईट. कॉम्पिटिशन असतं प्रोड्युसर आणि सेलरमध्ये. प्रोड्युसर आणि सेलरमध्ये पण कॉम्पिटिशन असतं, राईट. देन द मोर स्कोप फॉर इनोव्हेशन, राईट. आता आपण जर बघितलं गेलं बघा, किती किती प्रकारचे मोबाईल येतात,
मी तर म्हणतो की दर 2 महिन्याला नवीन नवीन मोबाईल येतात, दर 2 महिन्याला. ओके, तर हे इनोव्हेशन असतं कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये. ओके, हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. ओके, फर्स्ट थिंग इज द फ्रीडम ऑफ एंटरप्राइजेस. ओके, फ्रीडम असतो व्यापार करायचा. सेकंड आपण बघितलं होतं काय, राईट टू प्रायव्हेट प्रॉपर्टी. ओके, सो एनीबडी और ऑल द पीपल्स कॅन अक्वायर्ड एनी अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी. ओके, तिथं लिमिटेशन नसतं का, गव्हर्नमेंटचं लिमिटेशनच नाही ना की किती असलं पाहिजे काय असलं पाहिजे. मग आता इथं बघा, तर सपोज आता ह्या इकॉनॉमीमध्ये जर कधी लिमिटेशन्स नाहीये, तर गव्हर्नमेंटचं जर कंट्रोल नाहीये, तर मग ऑफकोर्स की तिथं एक प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे काय, तर प्रॉपर्टीला जर कधी लिमिटेशन्स नाहीये, तर मग आपल्याकडे इनइक्वालिटी पण तेवढी वाढणार ना इन्कम मध्ये, राईट. ओके, तर मग इथं जर प्रायव्हेट प्रॉपर्टीला लिमिटेशन्स नाहीये, ओके, कॅन अक्वायर्ड एनी अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे कितीही रुपयाचे तो अक्वायर्ड करू शकतो. मग ऑफकोर्स की इथे इन्कम इनइक्वालिटी वाढणार ना. ओके, इन्कम इनइक्वालिटी वाढणार आहे. ठीक आहे. सेकंड थिंग इज दी मेरिट्स. व्हॉट इज मेरिट्स? मेरिट्स म्हणजे ऍडव्हान्टेज काय आहेत मग. ओके, ह्या इकॉनॉमीचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये? इन्क्रीज इन दी प्रोडक्शन, प्रोडक्शन वाढतं. ओके, पण प्रोडक्शन कधी वाढणार आहे, पण कधी कोणी विकत घेणार असेल तर प्रोडक्शन वाढवलं जातं. विकत घेणार असेल तर प्रोडक्शन वाढवलं जातं. विकत घेणार कोणी नसेल तर प्रोडक्शन वाढवलं जाणार नाहीये. ओके, तर तो पॉइंट यामध्ये लक्षात ठेवायचा. ठीक आहे. नेक्स्ट इज फ्लेक्झिबल सिस्टम असतं. आता फ्लेक्झिबल सिस्टम्स म्हणजे काय, तर इथं नाही का की डिमांड किती आहे. ओके, आता दोन गोष्टी आहेत ना, when the demand increases, okay, when the demand increases then the production also increases. ओके, मग प्रोडक्शन वाढलं तर ते प्राइस पण वाढतात ना. ओके, प्राइस पण वाढतात त्या गुडच्या. फॉर एक्झाम्पल बघा, आता 10 लोक आहेत. ओके, 10 पीपल्स आर इंटरेस्टेड टू बाय दी मोबाईल. ओके, आयफोन. आता आयफोनचं तुम्ही बघितलं असेल, मार्केटमध्ये आयफोन जर बघितलं गेलं ना, तर लिमिटेड स्टॉक असतो, किंवा हे जर बघितलं त्याचं प्रोडक्शन पण लिमिटेशन नसतं, लिमिटेड प्रोडक्शन असतं. ओके, आता हेच तर तुम्हाला सांगतो, मर्सिडीज बेन्झ जर बघितलं गेलात ना, तर आय थिंक मी ऐकलंय की काहीतरी 1,500 का 2,000 वर्षातून इंडियामध्ये येतात मर्सिडीज बेन्झ. ओके, मर्सिडीज बेन्झ जर बघितलं गेलं ना, 1,500 म्हणजे 1,500 टू 2,000, तर एवढ्या रेंजमध्ये फक्त इंडियामध्ये पाठवलं जातात. का, तर लिमिटेड लोकांचा डिमांड असतो. बट बघा आता, जर डिमांड जास्त असेल आणि सप्लाय जर कमी असेल, तर ऑफकोर्स त्या गुडला काय असतं मग, प्राइस असतो. ओके, प्राइस जास्त असते. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑफकोर्स डिमांड जर वाढलं तर प्रोडक्शन वाढवणं गरजेचं असतं. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल डिमांड लो झाला, मग प्रोडक्शन पण कमी होणार आहे, राईट. तर तसं फ्लेक्झिबल मार्केट असतं. ओके, देन फ्लेक्झिबल सिस्टम असतं. ओके, असं डबल पॉईंट झालाय, पण दम द प्रोग्रेस अँड द प्रॉस्पेरिटी. ओके, ऑफकोर्स की इथं इकॉनॉमीमध्ये काय असतं, प्रोग्रेस होत राहतो. ओके, प्रोग्रेस होत राहतो. ओके, प्रॉस्पेरिटी वाढते. आता तुम्ही म्हणाल की कसं प्रोग्रेस होणार, कशी प्रॉस्पेरिटी वाढणार, त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगतो बघा. काय होतं ना, इकॉनॉमीमध्ये ना कोणीतरी प्रोड्यूस करणार असतो ना, कोणतरी प्रोड्यूस करणार असतो, तर कोणीतरी घेणारा पण असतो बघा. ओके, कोणीतरी बायर पण असतो. मग आता हा बायर काय असतो, तर प्रोड्यूस ज्यावेळेस केलं जातं ना, प्रोड्यूस ज्यावेळेस केली जातं, ठीक आहे, तर त्याला पण एक्सपेन्सेस लागतात, किंवा प्रोडक्शनला पण काही फॅक्टर्स लागतात. ओके, त्याला फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हटलं जातं. फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हटलं जातं. मग आता फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल एक मोबाईल तयार करायचं, तर त्या मोबाईल कंपनीमध्ये काय काय लागतात मग फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. फॉर एक्झाम्पल लँड लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर कॅपिटल पण लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर लेबर लागतं, नाही का, विदाउट लेबर तर होणारच नाही ना. ठीक आहे, त्याच्यानंतर एंटरप्रिनर्स पण लागतो. एंटरप्रिनरशिप म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की जो ट्रेडिंग करणार असतो, ओनर. ठीक आहे, तर मग ह्या सगळे हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन लागतात, याच्याशिवाय एखादा गुड्स तयार होणं शक्य नाहीये. मग मोबाईल जर कोणीच नसलं, इन्व्हॉल्व नसलं, हे फॅक्टर नसले, तर मोबाईल कंपनी उभी राहू शकणार नाहीये आणि कोणी प्रोड्यूस करू शकणार नाही. तर प्रत्येक प्रोडक्शन, कोणती वस्तू घ्या बघा, इकॉनॉमीमध्ये कोणती वस्तू तयार करायची असेल ना, तर हे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन लागतातच. मग आता लँडला काय द्यावं लागतं, रेंट. कॅपिटलला काय दिलं जातं, इंटरेस्ट. ओके, लेबर काय घेतो, वेजेस, त्याला आपण पगार म्हणतो. ओके, आणि हा काय घेतो मग, एंटरप्रिनरशिप किंवा ट्रेडर्स काय घेतो, किंवा ओनर काय घेतो, प्रॉफिट घेतो. ओके, प्रॉफिट घेत असतो. तर मग होतं काय की आता ऑफकोर्स की जर सपोज आता इथं प्रोड्युसर एक आहे, पण आता ह्या लोकांना पण तिथं लोन, आपलं हे
इन्कम मिळतं ना. आता दुसऱ्यांची जमीन असेल किंवा दुसऱ्यांची कोणाची तरी जमीन असेल तर त्याला पैसा मिळालेला आहे. कॅपिटल बँकेकडनं घेतलं, बँकेचं उत्पन्न वाढलंय. ओके, मजूर लागले, मजुरांचं पण इन्कम वाढलंय. ओके, मग आता याचं पण इन्कम वाढलं गेलेलं. तर हा अजून दुसरीकडे इकॉनॉमीमध्ये पैसे खर्च करतो ना आलेला प्रॉफिट मधून, किंवा दुसरा परत बिझनेस उभा राहतो. होतं काय की जेवढं इकॉनॉमीमध्ये प्रोडक्शन वाढलं ना, तर तेवढं काय होतं, एवढा इन्कम फ्लो पण वाढतं, फॅक्टर प्रोडक्शन पण वाढतात. आणि फॅक्टर प्रोडक्शन वाढलं का सगळ्यांचं इन्कम वाढतं. आणि इकॉनॉमीसाठी हे खूप चांगलं आहे. ओके, कारण लेबर पण वाढतात, लेबरचं इन्कम पण वाढतं. ओके, आता यांनी जर याला प्रॉफिट मिळालं, अजून हा दुसरा बिझनेस उभा करणार आहे, उलट तिसरा बिझनेस उभा करणार आहे. ओके, चौथा बिझनेस उभा करणार आहे. तर मग तिथे परत लागणार आहे ही फॅक्टर प्रोडक्शन, मग तिथे परत लोकांना रोजगार मिळणार, इन्कम वाढणार आहे. तर इकॉनॉमीमध्ये हे असं वाढतच राहतं. त्याच्यामुळे ह्या ज्या बघितलं गेलं तर प्रोग्रेस अशा प्रकारे वाढत असतं. ओके, मग प्रॉस्पेरिटी वाढते. ठीक आहे, कारण आता आता मोबाईल कंपनीवाला जर बघितलं गेला प्रोड्युसरला, त्याला लेबर लागलं. ठीक आहे, बँकेचा पण फायदा झाला. ठीक आहे, त्यांनी नफा घेतला, 4 कंपन्या उभ्या केल्या, 4 कंपनीत परत लेबर लागले. ओके, परत कॅपिटल बँकेकडे परत लोन घेतलं असेल, त्यांचं इन्कम वाढलंय. ठीक आहे, तर असं प्रॉस्पेरिटी वाढत जाते. ओके, प्रॉस्पेरिटी वाढत जाते. देन द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट ऍट दी लो कॉस्ट. आता त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. तुम्ही एक सुरुवातीला आपण मोबाईल बघितले होते, डिमांड लो होता. ओके, डिमांड लो होता त्यावेळी नोकियाचा फोन होता बघा, 20 वर्षापूर्वी. मग डिमांड लो होता म्हणून तर 1-2च मोबाईल होते त्यावेळी. पण नंतर काय झालं, इकॉनॉमीमध्ये मोबाईलची डिमांड वाढली. ओके, मोबाईलची डिमांड वाढली तर कॉम्पिटिशन वाढलं ना. कॉम्पिटिशन म्हणजे काय, तर आता आपण बघितलं गेलं तर मोबाईल अगदी स्वस्त पैशांमध्ये पण मोबाईल अवेलेबल झालेले आहेत. का झालेलं आहे, कारण लोकांची डिमांड पण वाढली गेलेली आहे. आणि जे डिमांड वाढेल ना, तसं तसं काय होतं, इनोव्हेशन वाढतं, तसं तसं कॉम्पिटिशन वाढतं. ओके, काय होतं, कॉम्पिटिशन वाढतं. मग नाही का, आता सपोज, आता मला एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. समजा तुम्ही आता शॉपमध्ये गेलात. ओके, व्हेजिटेबल मंडईमध्ये गेलात. ओके, व्हेजिटेबल मंडईमध्ये गेलात तर तिथे नाही का 10 लोक अशी बसलेले आहे, नाही का. कोणी व्हेजिटेबल, कोणी फ्रुट्स विकतंय, कोणी बाकीचे काही फूड्स विकतंय. ठीक आहे, तर मग 10 लोक हे करत असतात बघा. आपण ज्याला म्हणतो लाउडिंग करत असतात, नाही का, की 10 रुपये किलो, 20 रुपये किलो, नाही का. मग हे काय असतात, सपोज आता याने 20 रुपये लावलं तर हा लगेच 5 रुपये 2 रुपयाने कमी करणार आहे. तर हे कॉम्पिटिशन असतं. का वाटतं की माझं विकलं जावं. ओके, माझं विकलं जातं, हे कॉम्पिटिशन असतं. सपोज आता हे 10 लोक इथं आहेत आणि 5च लोक बायर आहेत. बायर 5च आहेत, मग हे काय करणार आहे, प्राइस कमी करून टाकणार. पण आता हे 10 आहेत, तर इकडे जर वाढली गेलीत ना, 20 लोक खरेदी करणारे असतील, बायर्स असतील, तर मग हे प्राइस काय होणार आहे, हाईक होणार आहे. ठीक आहे, तर मग असं असतं इथं इकॉनॉमीमध्ये. ओके, तर मग काय होणार आहे की क्वालिटी ऑफ प्रोडक्ट जर बघितलं गेलं तर लो कॉस्टमध्ये अवेलेबल असणार आहे. ओके, क्वालिटी प्रोडक्ट आणि लो कॉस्टमध्ये. आता तुम्ही इकॉनॉमीमध्ये बघितलं गेलं असेल किती प्रोडक्ट असे की ज्यांची कॉम्पिटिशन वाढतात. फॉर एक्झाम्पल, नाही का, लॅपटॉप्स, कम्प्युटर्स वगैरे. तर हे डिव्हाइसेसचं बघितलं गेलं, क्वालिटी पण वाढते आणि लो कॉस्ट पण वाढत असतं. ठीक आहे, आता हे झाले ऍडव्हान्टेजेस. पण डिसएडव्हान्टेजेस पण द्यायचं काय, लीड टू मोनोपॉली. होतं काय की इकॉनॉमीमध्ये जर सपोज कोणाचं कंट्रोलच नाहीये, तर मग काही स्पेसिफिक लोकांचंच मोनोपॉली वाढणार ना. ओके, सगळ्यांचं इन्कम वाढणार नाहीये, सगळ्यांचं इन्कम वाढणार नाही, सगळ्यांकडेच वेल्थ वाढणार नाहीये. ओके, मग गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाहीये. आपण इथं जर एक पॉईंट बघितला होता की इथं अनलिमिटेड, आता हे कॅन अक्वायर्ड एनी अमाऊंट ऑफ प्रॉपर्टी, म्हणजे काय, अनलिमिटेड प्रॉपर्टी तो कमवू शकतो. मग सपोज इथं तर मग इक्वेलिटी वाढणारच ना. ओके, इन्कम इक्वेलिटी, इक्वेलिटी जी आहे ती वाढणारच आहे. राईट. मग इथं जर इंडियामध्ये, आता इंडियामध्येच बघा, आता इंडियामध्ये सध्या जर बघितलं गेलं तर प्रायव्हेटायझेशन जास्त चाललेलं आहे. प्रायव्हेटायझेशन जास्त चाललेलं आहे. 1991ची इकॉनॉमिक रिफॉर्म जो होता ना, इकॉनॉमिक रिफॉर्म्स पासून तर प्रायव्हेटायझेशन आपण जास्त केलेलं आहे. आता इंडियामध्ये जर बघितलं गेलं ना, तर 1% पीपल्स होल्ड 43% ऑफ द टोटल नॅशनल वेल्थ. ओके, 1% पीपल, 1% लोकांकडे जवळजवळ देशाच्या एकूण 50% आसपास, म्हणजे 43% इतकी नॅशनल प्रॉपर्टी आहे. ओके, नॅशनल वेल्थ आहे. 10% पीपल, 10% पीपल होल्ड्स ऑलमोस्ट 73% ऑफ द टोटल नॅशनल वेल्थ. ओके, आणि रिमेनिंग 50% पीपल, म्हणजे फक्त 50% लोक आहे की त्यांच्याकडे फक्त 2.5 इतकं राष्ट्रीय उत्पन्न आहे. सॉरी, नॅशनल वेल्थ आहे. म्हणजे एकूण देशाच्या मालमत्तेपैकी 2 म्हणजे बघा, तर ही 50% लोक बघितले गेले तर किती गरीबी आहे. ओके, किती गरीब आहेत बघा, फक्त 2.8 तेवढं त्यांच्याकडे नॅशनल वेल्थ आहे. ओके,
आणि हे 1% उदाहरणार्थ याच्यामध्ये कोण असणारे, मग अंबानी असणारे, उदाहरणाच्या मध्ये कोण असणारे, टाटा असणारे, ओके, बिर्ला असणारे, ठीक आहे, अदानी असणारे. तर हे त्यांच्याकडे विचार करा. म्हणजे आता अंबानीचंच घर घेतलं तर 6,000 कोटी रुपयाचं त्यावेळी बांधलेलं होतं. ओके, आता तर ऑलमोस्ट त्याचे 10,000 करोड झालेलेच असणार आहे. 10,000 कोटी रुपयाचं एकट्याचं घर आहे. पण एकीकडे 50% जनता अशी की यांच्याकडे ते स्लम मध्ये राहतात, झोपडीमध्ये राहतात, राईट. म्हणजे इतकी इनइक्वॅलिटी वाढली गेलेली आहे. ठीक आहे. तर हे कशामुळे इम्पॅक्ट होतं? कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमुळे. ओके, कारण इथं अनलिमिटेड प्रॉपर्टी कमवू शकतात ना, मग प्रायव्हेट याला तर लिमिटेशन्स नाहीच आहे, राईट. तर लक्षात ठेवा, ही इन्कम इनइक्वॅलिटी आहे, रिअल फॅक्ट आहे, आणि याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, 1% पीपल्स होल्ड 43% ऑफ द टोटल नॅशनल वेल्थ, 10% पीपल्स होल्ड 73% ऑफ द टोटल नॅशनल वेल्थ, and then 50% people hold only few amount of national, म्हणजे जर बघितलं गेलं few proportions of the total national wealth. How much? 2.8%. 2.8%. म्हणजे इतकी इन्कम इनइक्वॅलिटी इंडियामध्ये झालेली. कारण का? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, प्रायव्हेटायझेशन. ओके, प्रायव्हेटायझेशन आणि लिमिटेशनच नाही ना. ठीक आहे, तर हे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. पहिला पॉईंट आपण बघितला गेला होता, मोनोपॉली वाढते. मग आता बघा, तुम्ही म्हणणार की कसं काय मोनोपॉली वाढणार आहे, आपल्याकडे गव्हर्नमेंट आहेच ना. यस, गव्हर्नमेंट आहे. आता तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो बघा. काल परवा ना पद्मभूषण, पद्मविभूषण, ओके, ही अवॉर्ड देण्यात आलेली होती. ओके, जे अवॉर्ड आहेत ना ते सगळे बिझनेसमॅन आहे, ऑलमोस्ट बरीच बिझनेसमॅन आहे बघा. सायरस मिस्त्रीवाला वगैरे, ठीक आहे, तर मग पुनावाला वगैरे, सायरस पुनावाला वगैरे, ठीक आहे, ज्यांनी ते कोविडची लस वगैरे तयार केली होती. तर ऑलमोस्ट सगळे बिझनेसमॅन लोकांना ते देण्यात आलेलं का? एक लक्षात घ्या, तर ती इकॉनॉमीची पॉलिसी जी आहे ना, ओके, पॉलिसी ह्या लोकांना गृहीत धरूनच तयार करावी लागते बऱ्याचदा. आता इंडियामध्ये कारण का, तर ही लोकांची इकॉनॉमी मधून येणारा रेव्हेन्यू हा भरपूर असतो. ओके, रेव्हेन्यू भरपूर असतो, आणि त्यांना ते लॉस मध्ये जर गेलं तर इंडियन इकॉनॉमी पण लॉस मध्ये जाते. आलं लक्षात? उद्या जर अंबानीचा लॉस झाला ना तर इंडियाचा लॉस होणार आहे. आता आपण विजय मल्ल्याचं बघितलं, 17,000 करोड रुपीज त्यांनी लॉस मध्ये केलेला आहे. 17,000 करोड रुपीज, 17,000 म्हणजे 17,000 कोटी रुपये इंडियाचा लॉस झाला ना, राईट. मग त्याच्यामुळे बिझनेसमॅन पण लॉस मध्ये नाही गेले नाही पाहिजे. मग गव्हर्नमेंटला काय करावं लागतं, तर त्यांना एक थोडंसं अकॉर्डिंगली त्यांच्याच फेवरमध्ये पण त्यांना किंवा त्यांनाच गृहीत धरून पण इकॉनॉमिक पॉलिसी तयार करावी लागतात. आता तुम्ही जरा वॉच ठेवलं ना, बघा 1 फेब्रुवारीला आपल्याकडे, हे 1 फेब्रुवारी येईल ना, 1 फेब्रुवारीला आपल्याकडे बजेट होईल बघा. ओके, गव्हर्नमेंटचं बजेट, आणि हे अॅन्युअल असतं, अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असतं. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही लक्षात ठेवा की जे काही कुठे खर्च करायचा, एक्सपेंडिचर कुठे, पब्लिक एक्सपेंडिचर कुठे करायचं आहे, तर त्याच्यामुळे ठरलेलं असतं बरं का. एक सोशल, ओके, एक इकॉनॉमीमध्ये बिझनेस लोकांसाठी, ठीक आहे, तर सगळ्या लोकांसाठी ठरलेलं असतं. मग तुम्ही लक्ष घ्या की बिझनेस लोकांसाठी पण काहीतरी पॉलिसी असते बघा, बिझनेस करण्यासाठी. ओके, तर ही पॉइंट यामध्ये इम्पॉर्टंट आहे. मग मोनोपॉली वाढत जाते. मग ऑफकोर्स की कधी कधी काय होतं की हे इंडस्ट्रियलिस्ट किंवा इकॉनॉमिक्स मध्ये काय आहे, तर यांचा पैसा खूप असतो. मग जर बघितलं गेलं तर मग हे पॉलिटिशियन लोकांनाही फंडिंग करतात वगैरे वगैरे, ठीक आहे. मग ऑफकोर्स की त्यांचं मोनोपॉली वगैरे थोडंसं काही प्रोपोर्शन मध्ये वाढत असतात. ओके, द नेक्स्ट पॉईंट इज दी डिप्रेशन अँड दी अनएम्प्लॉयमेंट. एक्झॅक्टली काय होतं ना, 1990, एक पॉईंट सांगतो तुम्हाला, 1929 मध्ये असं सिच्युएशन झालेली होती. कशी सिच्युएशन झालेली होती बघा, अमेरिकेमध्ये. अमेरिकेमध्ये ना डिप्रेशन आलेलं होतं, ग्रेट डिप्रेशन त्याला म्हटलं, त्याला आपण म्हणतो मंदी, आर्थिक मंदी. ओके, ग्रेट डिप्रेशन आलेलं होतं, डिप्रेशन, ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा, डिप्रेशन. आता डिप्रेशन म्हणजे काय? देर इज नो डिमांड फॉर द गुड्स, म्हणजे विकत कोणी वस्तू घेतच नाहीये, कारण पैसा नाहीये. इन्कम लो झालेलं आहे, ठीक आहे. अनएम्प्लॉयमेंट, ओके, एम्प्लॉयमेंट हाय होता, ठीक आहे. मग मला सांगा, डिमांड जर हाय, डिमांड लो असेल, ओके, मग इन्कम लोकांकडे नाहीये, अनएम्प्लॉयमेंट नाही म्हणून लोकांकडे, अनएम्प्लॉयमेंट आहे जास्त म्हणून तर लोकांकडे इन्कम नाहीये, म्हणून डिमांड लो झालेला आहे. मग ती इकॉनॉमीमध्ये पैसा फिरत नाहीये. मग अशा वेळी काय होतं ना, की मंदी येते. ओके, डिप्रेशन येतं. 1929 मध्ये ना अमेरिकेमध्ये तसं झालेलं होतं. का झालेलं होतं ना, तर ही कॅपिटलिस्ट फीचर्स होता. ओके, कॅपिटलिस्ट, कारण कॅपिटलिस्टचं फादर कोण आहे? हु वॉज द फादर ऑफ कॅपिटलिस्ट इकॉनॉमी? ॲडम स्मिथ. ॲडम ॲडम स्मिथ हे कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचे फादर आहे. बघा, आता पॉइंट काय आहे ना, की
1929 मध्ये कॅपिटलिस्ट इकॉनॉमी जे आलेलं होतं त्याचं पूर्ण इंडियाला सुद्धा त्याचा प्रॉब्लेम झाला होता फायनान्शियली. ओके, इंडिया सुद्धा फायनान्शियली ना फॉर इंडियाला सुद्धा प्रॉब्लेम झालेला होता. पण त्याचा स्टडी करण्यासाठी ना काही इकॉनॉमिस्ट होते, त्यातला एक जॉन मेनार्ड केन्स होते. जॉन मेनार्ड केन्स नावाचे इकॉनॉमिस्ट होते. ओके, जॉन मेनार्ड केन्स. तर यांनी काय केलं होतं ना, स्टडी केलेला होता. त्या स्टडीमध्ये त्यांनी काय केलं होतं बघा, की अमेरिकेमध्ये हे मंदी का आलेली होती किंवा डिप्रेशन का आलेलं होतं, त्यांनी ते एक स्टडी केलेला होता. मग त्यांना ते एक दिसून आलं की कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक सिस्टम आहे. त्याचं कारण असं आहे की जी काही गुड्स आणि ते प्रोड्यूस केले गेलेले आहेत ना, ओके, त्यांच्या प्राइस हाय आहेत. ओके, प्राइस काय आहेत, हाय आहेत. पण लोकांचं इन्कम जर बघितलं गेलं ना, व्हेरी लो आहे. इन्कम लो आहे. मग मला सांगा, जर तुमच्याकडे 100 रुपये असतील, ठीक आहे, तुमच्या खिशात फक्त 100 रुपये आहेत आणि ती वस्तू 500 रुपयाला आहे, तर तुम्हाला घेणं पॉसिबल होणार का? तर नाही होणार आहे. का असणार आहे? कारण त्याची प्राइस जास्त आहे आणि तुमच्याकडे इन्कम कमी आहे. मग अशा वेळेस झालं असं की ते गुड्स कोणीच घेत नव्हतं. ओके, जे काही प्रोड्यूस झालेलं होतं ना, तो वस्तू कोणीच घेत नव्हतं, मग डिमांड लो झालेला होता. राईट. पण डिमांड लो झालं तर मग प्रोडक्शन बंदच करणार ना. राईट. समजा आता मोबाईल तयार केले गेलेले आहेत, तुम्ही 10 मोबाईल तयार केले आहेत, त्याची प्रत्येकाची किंमत 500 रुपये गृहीत धरा. मग ते 5,000 रुपये गृहीत धरा तुमच्याकडे. ठीक आहे. मग आता कोणी घेतच नाहीये, तर मग हे 10 पुढचे मोबाईल प्रोड्यूस करणारच नाही ना, तयार करणारच नाही ना कोणी ते मोबाईल, कारण कोणी घ्यायला तयारच होत नाहीये. राईट. मग सेम तसं झालं तर डिमांड लो झाला. मग आता जर समजा जी मोबाईलची कंपनी आहे तिथे जे लेबर आहेत, मग ते लेबर पण काढून टाकले जातील ना, मग ते लेबरचं पण इन्कम गेलं. राईट. मग त्यांची फॅमिली पण प्रॉब्लेम मध्ये आली. ठीक आहे. तर असा डिप्रेशनचा हा एक प्रॉब्लेम होतो आणि अनएम्प्लॉयमेंट वाढतो. ठीक आहे. मग एक सर्टन लेवलला जर प्राइस वाढत गेल्यात ना, ते जर कंट्रोल, कारण इथे कंट्रोलच कोणाचं नाही ना, इथे कम्प्लीट फ्रीडम आहे ना. ओके. आणि हे एंटरप्राइजेस किंवा जे कॅपिटलिस्ट जे आहेत ना, भांडवलदार, तर ते प्राइस कशा ठरवतात? प्राइस कशा ठरवतात? मार्केट मेकॅनिझमवर. ठीक आहे. मार्केट फोर्सनुसार, म्हणजे डिमांड जर जास्त असेल, डिमांड जर जास्त असेल तर प्राइस काय असणार आहे? जास्त असणार आहे. डिमांड लो असेल तर प्राइस पण काय असणार आहे? लो असणार. ठीक आहे. तर हे मार्केट मेकॅनिझम नुसार जे काय आहे किंमत, त्यांच्या जे प्राइस आहे गुडच्या ते डिसाईड केले असतात. एक सर्टन लेवलपेक्षा जर प्राइस वाढल्या तर मग इकॉनॉमीमध्ये काय होणार आहे? कॉस्ट वाढतो. ठीक आहे. मग लोकांना अफोर्ड होत नाहीये. मग एक वेळ असं येतं की डिमांड कम्प्लिटली लो होऊन जातं आणि मग होतं काय आहे? अनएम्प्लॉयमेंट वाढतं, प्रोडक्शन लो होऊन जातं, ओव्हरऑल प्रॉब्लेम निर्माण होतात. ओके. तर मग सेकंड पॉईंट काय आहे यामध्ये बघा, सेकंड ड्रॉबॅक काय आहे? इनसफिशियंट प्रोडक्शन असतं. राईट. इनसफिशियंट म्हणजे काय? आता मला बघा की इकॉनॉमीमध्ये फक्त मोबाईल विकले जात आहेत, इकॉनॉमीमध्ये कार विकले जात आहेत, इकॉनॉमीमध्ये काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस विकले जात आहेत. ओके, कम्प्युटर विकले जातात, लॅपटॉप विकले जात आहेत. राईट. जे विकले जातात तेच प्रोड्यूस केले जातात, इतर काही होत नाहीये. उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो, इनसफिशियंट प्रोडक्शन. तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल आहे की एक्झाम्पल कोविड सिच्युएशन मध्ये झालं असं ना, तर फक्त कोविडचे पेशंट होते, मग ते हॉस्पिटल बघितले गेले तर फक्त कोविडचे हॉस्पिटल जास्त उभे होते. ओके. पण बाकीचे हॉस्पिटल बघितले ना, तर हार्टचं ऑपरेशन कोणाचं असेल, कोणाचं डोळ्यांचं ऑपरेशन असेल, कोणाचं काही ऑपरेशन असेल, तर ही पेशंट डायरेक्ट नाकारले जायचे. त्याचं कारण असं होतं की हे कोविडचेच पेशंट जास्त होते ना, मग बेडमध्ये म्हणजे जे काही प्रोडक्शन जे वाढलं गेलं होतं ना, तर कोविड रिलेटेड प्रोडक्शन जास्त वाढलं गेलं होतं, बाकीचं प्रोडक्शन कमी होऊन गेलेलं होतं. कारण का? तर ते विकलं जास्त जायचं ना. ओके, विकलं जास्त जायचं. तर मग इथं इकॉनॉमीमध्ये तो प्रॉब्लेम होता. म्हणजे झालं असं की बाकी गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं, ज्यांचा डिमांड लो आहे ना त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. राईट. मग इनसफिशियंट प्रोडक्शन होतं. देन द क्लास कम्प्लीट होतो. व्हॉट इज क्लास? क्लास मीन्स सम पीपल्स आर रिच, सम आर पुअर. पुअर. मग रिच आणि पुअर मध्ये कम्प्लीट होतो. आलं लक्षात? रिच आणि पुअर मध्ये काय होतं? कम्प्लीट होतं. कारण का? रिच पुअर जर बघितलं गेलं तर ते लेबर असतात, मग त्यांचं इन्कम बघितलं गेलं तर लो इन्कम असतं. राईट. आणि हे जर बघितलं गेलं तर हे काय आहे? पैशांनी समृद्ध असतात. त्याच्यामुळे ऑफकोर्स की यांच्यातलं कॉन्फ्लिक्ट हा नेहमी होत असतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीचे फीचर्स आपण बघितलं होतं. इथे थोडक्यात फक्त एक लॉजिकने लक्षात ठेवा, इथे गव्हर्नमेंटचा कुठल्याही प्रकारचा इंटरफेरन्स नाहीये किंवा कोणताही कंट्रोल नाहीये, किंवा याला म्हणू शकतो आपण अनकंट्रोल इकॉनॉमी. अनकंट्रोल इकॉनॉमी. ओके. आणि बाकी त्याचे फायदे आणि तोटे. नाउ सेकंड टाइप ऑफ द इकॉनॉमी इज द सोशलिस्ट टाइप ऑफ इकॉनॉमी. ओके. सोशलिस्ट टाइप ऑफ इकॉनॉमी. ठीक आहे. मग आता आपण कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये बघितलं गेलं होतं. ओके. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये बघितलं होतं, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मध्ये मॅन्युफॅक्चर. ओके. मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्स, मॅन्युफॅक्चर प्रोडक्ट्स
जे आहे, ओके, तर ते डिवाइड केले जातात ना, डिवाइड केले जातात किंवा प्रोड्यूस केले जातात, ठीक आहे. तर ते डिवाइड आणि प्रोडक्शन केलं जातं ना अकॉर्डिंग टू दी पर्चेसिंग पॉवर. पर्चेसिंग म्हणजे आपण विकत घेतो ना, ते विकत घेण्याची खरेदी शक्ती त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं पर्चेसिंग पॉवर. पर्चेसिंग पॉवर म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीकडे किती पैसा आहे आणि तो किती खर्च करून एखादी वस्तू घेऊ शकतो, राईट, तिला पर्चेसिंग पॉवर म्हणतो. आता हाय पर्चेसिंग पॉवर आणि लो पर्चेसिंग पॉवर, त्याचे एक एक्झाम्पल सांगतो. हाय पर्चेसिंग पॉवर, एखाद्याने फेरारी घेतली किंवा सेकंड बघितलं गेलं तर आपण मर्सिडीज बेन घेतलेली आहे, आणि दुसरी जर बघितलं गेलं तर टाटा इंडिका घेतली आहे. ओके, मग कमी पैसे म्हणजे टाटा इंडिका घेतली, म्हणजे याची लो पर्चेसिंग म्हणजे खरेदी शक्ती कमी आहे, राईट. मर्सिडीज घेतोय म्हणजे याची पर्चेसिंग पॉवर जास्त आहे, कारण त्याच्याकडे पैसा जास्त आहे, राईट. तर मग आपण ते बघितलं गेलं होतं, ज्याच्याकडे आता कसं आहे की खरेदी घेणार कोण आहे ना, त्याच्या कॅपॅसिटीनुसार म्हणजे पर्चेसिंग पॉवरनुसार तिथं मॅन्युफॅक्चर केल्या जायच्या गुड्स प्रोड्यूस केल्या जातात कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये, राईट. ठीक आहे, बट नॉट अकॉर्डिंग टू द व्हॉट पीपल वॉन्ट. लोकांच्या लोकांच्या गरजा काय यानुसार प्रोड्यूस केले जात नाही, पहिल्या कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये बघितलं आपण. पण तो तिथे ड्रॉबॅक होता की तिथे लोकांकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं, गरीब लोकांकडे दुर्लक्ष केलं गेलेलं होतं. आपण बघितलं क्लास कॉन्फ्लिक्ट होतं, म्हणजे गरीब आणि श्रीमंतामध्ये काय होणार आहे, कॉन्फ्लिक्ट होत असतात, वाद होत असतात, राईट. मग आता त्यातनं एक लक्षात आल्यानंतर ना पुढे काही इकॉनॉमीमध्ये ना काही आता आपण बघितलं की 1929 मध्ये बघितलं होतं आपण, अमेरिकेमध्ये ग्रेट डिप्रेशन आलेलं होतं, आणि त्याचं रिझन जॉन मेनार्ड केन्स जो होता ना, जॉन मेनार्ड केन्स याने रिझन सांगितलेलं गेलं. तर काय होतं, कारण इथं स्टेटचं कंट्रोल नाहीये. स्टेट म्हणजे कोण, गव्हर्नमेंट, ठीक आहे. गव्हर्नमेंटचं काय नाहीये, कंट्रोल नाहीये. मग आता यांनी ते सांगितलं की गव्हर्नमेंटचं कंट्रोल नाहीये, म्हणून प्रायव्हेट इकॉनॉमीमध्ये काय झालेलं आहे की खूप प्रॉब्लेम झाले गेलेले आहेत. मग आता इथे काय म्हटलं होतं त्यांनी, 1929 जे अमेरिकेतलं डिप्रेशन आलं होतं, गव्हर्नमेंट शुड इंटरफेअर इन दी इकॉनॉमी, राईट. म्हणजे गव्हर्नमेंटचे काही कंट्रोल असले पाहिजे. ओके, मग आता त्यावेळी बघितलं होतं आपण, एक पॉईंट बघितला होता काय, डिमांड लो होता ना, डिमांड लो होता म्हणजे खरेदी करायला कोणीच नव्हतं, राईट. मग आता तिथे त्यांनी सजेशन सांगितलं होतं, कारण इथे इन्कम नाही म्हणून डिमांड कोणी नाहीये. मग यांनी सांगितलं होतं की गव्हर्नमेंटने एक पब्लिक पॉलिसी तयार केली पाहिजे. ओके, पब्लिक पॉलिसी म्हणजे काय, तर गव्हर्नमेंटने काय केलं पाहिजे, इकॉनॉमीमध्ये पब्लिक एक्सपेंडिचर वाढवला पाहिजे. पब्लिक एक्सपेंडिचर आणि प्रायव्हेट एक्सपेंडिचर हे दोन एक्सपेंडिचर असतात. आता प्रायव्हेट म्हणजे काय, आपण नाही का घरी काही वस्तू आणतो वगैरे, हे प्रायव्हेट एक्सपेंडिचर झालेलं आहे. आता गव्हर्नमेंट जे काही आपल्यावर पैसा खर्च करताना, तो पब्लिक एक्सपेंडिचर झालेला आहे. फॉर एक्झाम्पल रेल्वे, राईट. फॉर एक्झाम्पल काही सोशल स्कीम्स असतील नाही का, मिड डे मील स्कीम्स असेल, राईट, किंवा आपल्याला काही गव्हर्नमेंटचे काही फ्री ऍक्सेस मिळणार असेल, तर ते हे काय असणार, गव्हर्नमेंट पब्लिक एक्सपेंडिचर असतात. आता आपल्याकडे गव्हर्नमेंट रस्ता बांधतं नाही का, रोड, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतं आपल्याला, हे काय याला पब्लिक एक्सपेंडिचर झालेलं आहे. स्कूल देतं आपल्याला, गव्हर्नमेंट स्कूल्स वगैरे, हे पब्लिक एक्सपेंडिचर झालेलं आहे, राईट. मग आता त्यांनी सजेशन काय दिलेलं होतं, गव्हर्नमेंट शुड इन्क्रीज द पब्लिक एक्सपेंडिचर. ओके, पब्लिक एक्सपेंडिचर मी मगाशी सांगितलेलं, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर नाही का, रोड, रेल्वे, ब्रिज, राईट, एज्युकेशन सिस्टम्सवर, ठीक आहे, पब्लिक एक्सपेंडिचर. मग याच्याने काय होणार आहे बघा, फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस रोड कन्स्ट्रक्ट केला जातो ना, एखादा ब्रिज बांधला जातो, ओके, आता मेट्रो ट्रेन वगैरे बांधल्या जात आहेत, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटीचा एखादा प्रोजेक्ट आलेला असेल, त्यावेळी काय असतं ना, लेबरची रिक्वायरमेंट वाढते, राईट. सेकंड थिंग, आता आपल्याला माहिती आहे, रोड कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर कोणाकडनं तरी काही इनपुट्स लागतात ना, रोड तयार करायचं असेल तर काही प्रोडक्ट लागतात, राईट, लेबर लागतंय, ठीक आहे, कंटेनर वगैरे लागतात नाही का, जेसीबी लागतात, हे प्रत्येकाला काय असतं ना, इन्कम फिरतं, राईट, एम्प्लॉयमेंट होतं. ओके, येतोय ना आता, आवाज येतोय का आता? ओके, मग तिथून बघितलं, जॉन मेनार्ड केन्सने सजेस्ट केलं होतं की गव्हर्नमेंट कंट्रोल असला पाहिजे, म्हणूनच मग सोशलिस्ट इकॉनॉमी जन्माला आली. मग आता सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये काय असतं की गव्हर्नमेंट डिसाइड करतं, राईट. डिसिजन कोण घेतं, गव्हर्नमेंट डिसिजन घेतं. कॅपिटलिस्ट मध्ये आपण बघितलं गेलं तर कोण डिसाइड करतं, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअल,
राईट, ज्यांची स्वतःचे बिझनेस डिसाईड करतात, ठीक आहे, तिथे कोणाचे कंट्रोल नसतं, ठीक आहे. तिथे आपण बघितलं गेलं तर फ्री इकॉनॉमी असते. आता इथं नाहीये, इथे कंट्रोल इकॉनॉमी, मग गव्हर्नमेंट डिसाईड करणार आहे. ओके, ठीक आहे. पहिलं आपण बघितलं गेलं तर व्हॉट टू प्रोड्यूस, मग व्हॉट टू प्रोड्यूस, मग कोणासाठी प्रोड्यूस करायचं आहे, प्रायव्हेट कोणासाठी करणार, जिथे प्रॉफिट मिळणार आहे तेच प्रोड्यूस करणार, राईट. इथे गव्हर्नमेंट नाहीये, गव्हर्नमेंट काय करतं, लोकांच्या नीड्स काय, ओके, मग लोकांच्या नीड्स आणि लोकांची अफोर्डेबिलिटी, अफोर्डेबिलिटी अफोर्डेबिलिटी या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. आता मला सांगा, कोविड सिच्युएशन मध्ये आपण बघितलं गेलं तर बघा, कोविड सिच्युएशन मध्ये ना रेमडेसिवीरची रिक्वायरमेंट वाढली होती, रेमडेसिवीरची रिक्वायरमेंट वाढली. इनिशियली बघितलं गेलं तर आपण ब्लॅक मधून घेत होतो, राईट, 15,000, ओके, 20,000 अशा किमती होत्या. नंतर गव्हर्नमेंटने काय केलं, लगेच रेमडेसिवीर प्रोडक्शन कंट्रोल केलं. कोणाकडे दिलं, मग कलेक्टरकडे ऑर्डर दिल्यात की कलेक्टर डिस्ट्रीब्यूट करणार आहे, ओके, त्या जिल्ह्यामध्ये कलेक्टर डिस्ट्रीब्यूट करणार आहे. का, अफोर्डेबिलिटी, राईट. रेमडेसिवीर का वाढवलं पाहिजे प्रोडक्शन, तर लोकांची नीड आहे. सेम तसंच कोविडची व्हॅक्सिन किंवा कोविशिल्ड आणि कोविड व्हॅक्सिनच्या ज्या व्हॅक्सिन्स आलेल्या त्या बघा कोविडच्या, तर ह्या लोकांची नीड आहेत, मग गव्हर्नमेंटने प्रोडक्शन फटाफट वाढवलं ना, राईट. अफोर्डेबल असलं पाहिजे म्हणून तर फ्री दिल्यात मग, ओके, फ्री, ओके. आपण गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये जातो तर ते फ्री घेतो, ज्यांना पैसे असेल तर प्रायव्हेटमध्ये घेऊ शकतात 200-250 रुपयाला, राईट. रेमडेसिवीरचं पण तसंच केलं, जे बाहेरून घेऊ शकतात ते, कारण ब्लॅक कम्प्लिटली बंद केलं होतं, कारण रिक्वायरमेंट गरीब लोकांना पण सगळ्यांना मिळायला पाहिजे, म्हणून कंट्रोल डायरेक्ट कलेक्टरकडे दिलेले ऑर्डर्स की तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायचं, राईट. मग काय झालेलं, सोशलिस्ट इकॉनॉमी, त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करतं, मध्ये मध्ये कंट्रोल करत असतं, राईट, ठीक आहे. तर मग हे असं आहे. तर मग आपल्याकडे सपोज आता आता इंडियामध्ये जर राहिलं असतं तसं की फक्त रेमडेसिवीर गव्हर्नमेंटचं कंट्रोल नसतं ना, तर रेमडेसिवीर फक्त गरीब श्रीमंत लोकांना मिळालं असतं, गरीब लोकांना मिळालंच नसतं. आलं लक्षात, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मिळाली नसते आणि गरीब लोकांना पाहायलाही मिळालं नसतं. त्याचं कारण असं आहे की ते पूर्णपणे प्रॉफिट ओरिएंटेड राहिलं असतं, त्याच्या किमती जास्त राहिल्या असत्या, त्याच्यापेक्षा जास्त राहिल्या असतात किंमत, ओके. Now, what are the features of the socialist economy? First thing is coexistence of the private and public ownership. आता इथं कसं एक बघा की सोशलिस्ट इकॉनॉमी मध्ये कम्प्लिटली प्रायव्हेट ओनरशिप इथं बॅन केलेली असतं असं नाहीये, ओके. काही प्रपोर्शन मध्ये दिलेली असतं, पण कंट्रोल जास्त कोणाचं असणार आहे, गव्हर्नमेंटचं कंट्रोल असतं, गव्हर्नमेंटचं कंट्रोल असते या ठिकाणी, ओके. देन हू डिसाइड्स, ओके, हू डिसाइड्स अँड डिटरमाइन व्हॉट प्रोडक्शन्स आर टू बी मॅन्युफॅक्चर्ड, what the productions are to be manufactured, decided by the government, not a private capitalist, okay. First thing. Second thing is government uh, decides accordance with the requirement of the society, ऑफ दी सोसायटी, सोसायटीला काय गरज आहे ना, तेच रिक्वायरमेंट प्रमाणे प्रोड्यूस केलं जाणार आहे, ओके. अँड देन सेकंड थिंग इज व्हॉट इज द अप्रोप्रिएट फॉर द सिटीजन, अप्रोप्रिएट म्हणजे त्यांना लोकांना कितपर्यंत पाहिजे, अप्रोप्रिएट अफोर्डेबल पाहिजे आणि पाहिजे गव्हर्नमेंट तसं प्रोडक्शन करणार आहे, ओके. आणि देन आता रेल्वेचं एक्झाम्पल बघा, आपण रेल्वेला परवडणार आहेत, म्हणजे इथून मुंबईला जर गेला किंवा दिल्लीला जर गेला तुम्ही, रेल्वेचं तिकीट बघा किती कमी असतं, राईट. मग तसंच रेल्वे सिस्टम पण त्यांनी काढली ना, गव्हर्नमेंट परवडणाऱ्या लोकांना. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेलं तर तुम्ही ते केस पेपर काढतो आपण, फक्त 10 रुपीज फक्त आपल्याला खर्च करावा लागतो केस पेपर काढायला, राईट. तर हे काय आहे, लोकांना अफोर्डेबल झालं पाहिजे, लोकांची रिक्वायरमेंट काय आहे तसं ते प्रोडक्शन केलं जातं, राईट, ओके. देन सेकंड थिंग इज गव्हर्नमेंट हे नाही डिसाईड करत की लोकांचे पॅशन काय. आता इथं जर आपण म्हटलं की मर्सिडीज आम्हाला एकदम स्वस्तात द्या, तर पॉसिबल आहे का गव्हर्नमेंटला, नाही पॉसिबल आहे. म्हणजे इथं पॅशनचा नाही गृहीत धरला जात, लोकांची नीड गृहीत धरली जाते, खरंच काय नीड आहे, आणि तसं ते प्रोडक्शन केलं जातं, ओके. नाउ द गव्हर्नमेंट कन्क्लूड हाऊ प्रोडक्शन आर टू बी प्रोड्यूस अँड शुड बी डिस्पोज्ड ऑफ म्हणजे कसं डिस्ट्रीब्यूट करायचं, ओके. मग इथं कसं आहे, सोशली जस्टिस प्रिन्सिपल वापरला जातो, सोशली जस्टिस, ओके. आता आपण कोविडमध्ये बघितलं गेलं होतं, रेमडेसिवीर प्रत्येकाला मिळायला पाहिजे, ओके, कोणीही तिथं डिनाय नको केलं गेलं पाहिजे, हे सोशली जस्टिस. सोशल जस्टिस म्हणजे काय, कोणत्याही सोसायटी मधला कोणताही घटक असो, नाही का, जात धर्म पंथ कोणताही असो, श्रीमंत गरीब असो, प्रत्येकाला मिळालं पाहिजे, प्रत्येकाला मिळालं पाहिजे, ओके. न्याय, सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय, ओके. डिस्पोजड म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन कसं करता येणार आहे, ठीक आहे, प्रोडक्शन तर केलं पण डिस्ट्रीब्युशन पण सोशली जस्टिस झालं पाहिजे ना. तर हे गव्हर्नमेंटचं इथं इंटेन्शन असतं सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये, ओके. तर मग तिथं एक लक्षात ठेवा की आपण जसं म्हटलं होतं ना की प्रायव्हेट ओनरशिप कम्प्लिटली बॅन नाही केली जात, पण तिथे कंट्रोल असतं गव्हर्नमेंटचं, लिमिटेशन्स असतं. उदाहरणार्थ बघा,
की ज्यावेळेस इंडियन एक गव्हर्नमेंट आपलं इंडिया ज्यावेळेस इंडिपेंडन्स झाला ना 1947 मध्ये, ओके, तर इंडियामध्ये बघा की इनइक्वालिटी खूप होती. इनइक्वालिटी खूप होती. काही लोकांकडे बघितलं गेलं तर 10,000 एकर जमीन होत्या, 5,000 एकर लँड होल्डिंग कॅपॅसिटी होती, 5,000 एकर. गव्हर्नमेंटने काय केलं, रिफॉर्म्स केला. रिफॉर्म्स केला. का रिफॉर्म्स केला, की ज्यांच्याकडे एक कॅप हे केलं गेलं होतं, कॅप केलं गेलं होतं. कॅप म्हणजे काय, एक स्पेसिफिक लेवलला तुमच्याकडे जमिनी असेल, त्याच्या वरती असेल सरप्लस मध्ये, तर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करायची गरीब लोकांना. ओके, ज्या जमिनी आहेत ना डिस्ट्रीब्यूट करायचे गरीब लोकांना, जे लँडलेस असतील, लँडलेस ज्यांच्याकडे जमीन नसणारे, लँडलेस म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नसणारे, तुम्ही त्यांना डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं, असा एक लॉ आणलेला होता. भरपूर लोकांकडे 5,000 10,000 असणाऱ्या जमिनीचे जे मालक आहे ना, त्यांनी जमीन काढल्या आणि गरिबांना वाटप केल्या. हे कशासाठी आहे मग तर आपल्याकडे इन्कम इनइक्वालिटी कमी करणं किंवा इक्वेलिटी वाढवणं. ओके, इक्वॅलिटी वाढवणं. मग सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये इक्वेलिटीवर भर दिला जातो, कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये इनइक्वालिटी वाढते, त्याच्या कम्प्लीट ऑपोजिट, इनइक्वालिटी वाढते. कारण आपण बघितलं ना प्रायव्हेट प्रॉपर्टी कमवू शकतो की ती लिमिटेड नाहीये, तर इथे लिमिटेशन्स असतात, राईट. ठीक आहे, कारण इथे जस्टिस, सोशल जस्टिस असतं. ठीक आहे. सेकंड थिंग, एक्झिस्टन्स ऑफ द इकॉनॉमिक प्लॅनिंग. एक्झॅक्टली. ओके, मगाशी बोललो ना की काय प्रोड्यूस करायचं, कसं प्रोड्यूस करायचं, त्यासाठी प्लॅनिंग पण तेवढं इम्पॉर्टंट आहे ना. मग काय प्रोड्यूस करायचं, आपण नाही का घरामध्ये आता सपोज आज काय भाजी बनवायची आहे, किती पैसे आहेत, काय खर्च करायचा. आता सपोज आपण आज कधी असं करतो का, की चला आज गृहित धरूया आणि उद्या आपल्याला घरात बीएमडब्ल्यू आणायची, बीएमडब्ल्यू आणायची किंवा रोल्स रॉयस आणायची, आपण लगेच उद्या जाऊन घेऊन येणार का, नाही. पण आपण प्लॅनिंग करणार ना, पैसे किती आहेत, किती लागणार आहे, डाऊन पेमेंट किती आहे, मला ते पेट्रोल डिझेल टाकायला परवडणार आहे का, फिरवायला परवडणार आहे का. तर तसं गव्हर्नमेंट सेम काय करतं, प्लॅनिंग करतं, काय अवेलेबल आहे. फॉर एक्झाम्पल जर बिस्किट तयार करायचं असेल, त्याच्यासाठी काय लागणार आहे, गहू लागणार आहे, राईट. त्याच्यासाठी काय लागणार आहे, लेबर लागणार आहे, राईट. मग बिस्किट तयार होणार ना. मग गहूच नाहीये तर मग बिस्किट कशाने तयार करणार आपण. मग याच्यासाठी प्लॅनिंग लागतं. मग बिस्किटसाठी लागणारा गहू कुठून येतो, शेतातून. मग पहिले शेतात गहू पिकला पाहिजे, राईट. अशा पद्धतीने प्लॅनिंग केले जातात. ओके, गव्हर्नमेंट स्वतः प्लॅनिंग तयार करतं. मग ते आपण ज्याला म्हणतो सेंट्रलाइज प्लॅनिंग असेल किंवा डिसेंट्रलाइज प्लॅनिंग असेल. सेंट्रलाइज म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट वरती तयार करतं आणि त्या पद्धतीने त्याची फक्त इम्प्लिमेंटेशन जे आहे ना खाली करावं लागतं, राईट. ठीक आहे. मग सोशलिस्ट इकॉनॉमीचं हे प्रिन्सिपल्स इम्पॉर्टंट आहे. सेकंड थिंग इज सेकंड थिंग इज ओके, एव्हरीथिंग इज कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट. एव्हरीथिंग, सगळं काही कंट्रोल जे आहे ना गव्हर्नमेंट करत असतं. ठीक आहे. द नेक्स्ट इज द कंडेन्सिव्ह पॉलिसी बाय द गव्हर्नमेंट फॉर द प्रायव्हेट सेक्टर. आता मी मगाशी बोलत होतो प्रायव्हेट सेक्टर कम्प्लिटली बॅन नाही आहे, पण गव्हर्नमेंट काय करते, कंडेन्सिव्ह म्हणजे काय, फेवरेबल एक पॉलिसीज तयार करतात नाही, की बाबा तुम्ही पण हातभार लावा, तुम्ही पण इकॉनॉमीमध्ये काही प्रोडक्शन करा, असं, राईट. ठीक आहे. द नेक्स्ट इज द प्लॅन अँड द डेफिनेट इकॉनॉमिक रोल ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचा एक डिफाईन्ड रोल असतो, डेफिनेट रोल असतो. ठीक आहे, स्वतः प्लॅन केलेला असतं. सेकंड थिंग, थर्ड थिंग इज कंझ्युमर डू नॉट हॅव द ऍब्सोल्यूट फ्रीडम ऑफ चॉईस. ओके, आपण आता बघा ना रेल्वे आहे, रेल्वेज आहेत. आता उद्या जर म्हटलं गेलं की नाही मला पूर्णपणे पूर्ण एसीचं सीट पाहिजे, तर मग तू पैसे जास्त दे आणि एसीच्या सीटवर बस. मग तू म्हटलं की नाही मला स्पेशल पूर्णपणे एक डेकरच पाहिजे, ठीक आहे, असं गव्हर्नमेंट अलाउ करणारच नाही ना, राईट. उद्या म्हटलं की मला चेन्नईला जायचंय आणि पूर्ण रेल्वे मला द्या, एसी एसी करून मला हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचंय आणि मला अँब्युलन्स मध्ये कन्वर्ट करून द्या, तर तसं चालणारच नाही ना, राईट. ही चॉईस नाही आहे आपल्याकडे फ्रीडमला, राईट. गव्हर्नमेंट कंट्रोल असतो. ओके, देन मेरिट्स. काय ऍडव्हान्टेजेस आहेत, फर्स्ट थिंग इज वेलफेअर स्टेट. वेलफेअर म्हणजे काय, लोकांचं कल्याण, कल्याणावर भर दिलं जातं, लोकांचं कल्याण. कारण आपण बघितलं ना की लोक काय प्रोड्यूस करायचं, उदाहरणार्थ मी रेमडेसिवीरचं सांगितलं तर लोकांना अफोर्डेबल होईल, वॅक्सिन तयार केल्या गेलेल्या लोकांना अफोर्डेबल होईल असे वॅक्सिन तयार केल्या गेलेले आहेत. ओके, वेलफेअर स्टेट त्याला म्हटलं तर लोकांचं कल्याण करणार. मग लोकांचं कल्याण कधी असणार आहे, एखादी वस्तू लोकांना कमी किमतीत मिळते, ओके, परवडणारी मिळते, राईट, आणि ती नियमित मिळते, राईट. असं आहे. नाउ बेटर अलोकेशन ऑफ द रिसोर्सेस. हे रिसोर्सेस आहे ना त्याचं अलोकेशन एकदम चांगल्या पद्धतीने केलं जातं, राईट. देन द प्रमोट्स द इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ अँड दी सोशल जस्टिस. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, वेल्थ जे डिस्ट्रीब्युशन आहे ते इक्वली केलं जातं. ओके, नाउ इन्शुअर्स दॅट ऑल द सिटीजन्स हॅव मीन्स टू अचीव द मिनिमम लिव्हिंग स्टँडर्ड. प्रत्येकाला एक मिनिमम लिव्हिंग स्टँडर्ड म्हणजे आपण जे राहणीमानाचा किमान दर्जा जो म्हणतो ना आपण, तो प्रत्येकाला मिळायला पाहिजे.
कमीत कमी घर मिळायला पाहिजे प्रत्येकाला, म्हणून आपण बघितलं गेलं तर काही स्कीम्स रिलेटेड गव्हर्नमेंट लॉन्च करतं. सिटीमध्ये बघितलं गेलं तर पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान इंदिरा आवास योजना, राईट. गावामध्ये बघितलं गेलं तर इंदिरा आवास योजना. हे कशासाठी आहे? त्यातनं गव्हर्नमेंट तुम्हाला काहीतरी ग्रँड देतं घर बांधायला, राईट. म्हणजे मिनिमम लिव्हिंग स्टँडर्ड असलं पाहिजे. ओके. शिक्षण लागतं, मिनिमम एज्युकेशनल सिस्टम पण पाहिजे. मग आपल्याला अफोर्ड मध्ये असणारे पण आहेत जिल्हा परिषदच्या शाळा, MNCच्या शाळा, राईट. Then it provides the comprehensive social security to all the members. Social security प्रोव्हाइड केली जाते, राईट. सोशल सिक्युरिटी फॉर एक्झाम्पल इंडियामध्ये आता आपल्याला गहू नाहीच आहे आणि आपण काय खाणार, तसं नाही. मग गव्हर्नमेंट काय करतं, फूड प्रोड्यूस करतं आणि फूड काय करतं, प्रोड्यूस नाही करणार, जी स्टोरेज करतं, मग गव्हर्नमेंट काय करतं, आपल्याला अलोकेट करून देतं. ओके. देन डिमेरिट्स, आता हे झालं ऍडव्हान्टेजेस. वेलफेअर स्टेट, ठीक आहे. बेटर अलोकेशन ऑफ द रिसोर्सेस, प्रमोट द इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ अँड द सोशल जस्टिस. Then third thing is the ensure all the citizens have to means achieve the minimum living standard. Then last point is that to provide the, it provides the comprehensive social security to all the members. Okay. What are the disadvantages? Demerit. Okay. Demerit म्हणजे काय? नॉन कोऑपरेशन. कोणामध्ये? एक तर प्रायव्हेट आणि पब्लिक यांच्यामध्ये कोऑपरेशन असतं असं नाहीये. ओके. कोऑपरेशन असतंच असं नाहीये. सेकंड थिंग इज इनइफिशियंट पब्लिक सेक्टर. एक्झॅक्टली. आता आपण रेल्वेमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जर गेलात ना, किती स्वच्छता असते तुम्ही बघितलं. आणि तुम्ही जर लवकर गेला तर तुम्हाला लवकर ते ऍडमिट पण करून घेणार नाहीये. हे डॉक्युमेंट्स आणा, हे आणा, ते आणा, राईट. मग तिथं बघितलं गेलं तर इफिशियन्सी एवढी नसते. पण हे जर तुम्ही प्रायव्हेट मध्ये गेलात तर तुम्हाला खूप खूप पुढे पुढे करतात, कारण तुम्ही पैसे मोजून देतात ना तेवढे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, राईट. तर मग हे इफिशियन्सी जर बघितली गेली प्रायव्हेट सेक्टरमध्ये तेवढी नाहीये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये. तर इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन होत राहतं आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्राइस आर नॉट मोस्ट इफिशियंट. नॉट मोस्ट इफिशियंट. इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन म्हणजे काय? एक तर ग्रोथ वाढणार, ग्रोथ कमी पण होणार, राईट. देन आता कोविडमध्ये पण बघा ना, ग्रोथ लो झालेलं ना, राईट. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्राइस जरी दिल्या गेल्या आहेत ना, काही लोकांना गव्हर्नमेंट डिसाइडेड प्राइस असतात. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर गेलात ना, काही किमती गव्हर्नमेंटने डिसाईड केलेल्या असतात, जसं फार्मास्युटिकल टॅबलेट्स वगैरे. ओके. फार्मास्युटिकलच्या टॅबलेट्स गव्हर्नमेंटने कमी ठेवल्या, म्हणतो आपल्याला सगळ्यांना परवडणारं पाहिजे, आरोग्य परवडणारं पाहिजे, म्हणतो त्या स्वस्तात मिळतात. ओके. ब्रीडिंग ग्राउंड फॉर द करप्शन अँड रेड टॅपेझम्स अँड द फेवरेटिझम्स. एक्झॅक्टली. करप्शन गव्हर्नमेंटचं जेवढं असणार तिथे करप्शन चालतं हे तर तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. रेड टॅपेझम म्हणजे काय नाही का, हे डॉक्युमेंट्स द्या, ते डॉक्युमेंट्स द्या, हे लावा, ते लावा. तर खुर्चीवर बसलेले बाबूगिरी जास्त असते ना त्यांची, रेड टॅपेझम त्याला म्हटलं. मग आपण सारखं सारखं तिथे जावं लागतं ना त्या गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटल याच्यामध्ये फॅसिलिटीजमध्ये. फेवरिटिझम, तो जर गव्हर्नमेंटमध्ये तो एखादा माणूस आपल्या जवळचा असेल तर काम करणार, ओळखीचा नसेल तर काम होत नाही, राईट. सोशलिझम डज नॉट हॅव प्रमोट द हार्डवर्क टू एनी क्रिएटिव्हिटी इन इट्स सिटीजन्स. एक्झॅक्टली. कोणतेही क्रिएटिव्हिटी होत नाही, इनोव्हेशन होत नाही. एक्झॅक्ट. कारण काय करतं गव्हर्नमेंट डिसाईड करतं ना, लोकांना म्हणतं गव्हर्नमेंट करतं तर आम्हाला काय घेणं त्याचं, ठीक आहे. तर हे झालं ड्रॉबॅक्स आहेत सोशलिस्ट इकॉनॉमीचे, ठीक आहे. मग थर्ड वन is the mixed economy. It is the not the separate type of economics, but it is the combination of the socialist and capitalist economy. Combination of the command. Command म्हणजे what is command? कमांड म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी. कमांड म्हणजे सोशलिस्ट. कमांड म्हणजे नाही का गव्हर्नमेंट कंट्रोल असतं ना, गव्हर्नमेंटने डिसाईड केलं असतं ना, ठीक आहे. कमांड इकॉनॉमी म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी. अँड द सेकंड थिंग इज दी मार्केट इकॉनॉमी. मार्केट इकॉनॉमी आणि त्यालाच आपण म्हणतो कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. हे बघितलं. कमांड इकॉनॉमी म्हणजे काय? स्टेट सोशलिस्ट इकॉनॉमी, ठीक आहे. तर यांचं कॉम्बिनेशन असतं दोघांचं, मिक्स इकॉनॉमी. म्हणजे चांगले चांगले फीचर्स इथे अडॉप्ट केले गेलेले आहेत. ओके. मिक्स इकॉनॉमी मध्ये, ठीक आहे. मग हे इकॉनॉमिक सिस्टम आहे, तर त्याच्यामध्ये डुअल इकॉनॉमिक सिस्टम असतात. डुअल इकॉनॉमिक सिस्टम म्हणजे कोणतं? कॅपिटलिस्ट इकॉनॉमी, ओके, आणि मार्केट इकॉनॉमी. ओके. देन नेक्स्ट वन इज दी नो सिन्सिअर मेथड टू डिटरमाइन द मिक्स इकॉनॉमिक सिस्टम. असे कोणत्या प्रकारचं डेफिनेशन नाही आहे त्याला, फक्त लक्षात ठेवा हे कॉम्बिनेशन आहे. ओके. कॉम्बिनेशन कोणाचं आहे? कमांड इकॉनॉमी अँड दी मार्केट इकॉनॉमी. मार्केट इकॉनॉमी म्हणजे कॅपिटलिस्ट प्रायव्हेट इकॉनॉमी. कमांड इकॉनॉमी म्हणजे सोशलिस्ट इकॉनॉमी, गव्हर्नमेंट इकॉनॉमी. ओके. आणि कोएक्झिस्टन्स ऑफ दी ऑल सेक्टर्स. सेक्टर्स कोणते? तर मग प्रायमरी सेक्टर नाही का, ऍग्रिकल्चर, मायनिंग, फिशिंग वगैरे, ठीक आहे. सेकंडरी सेक्टर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. ओके. थर्ड सेक्टर इज सर्व्हिस सेक्टर, हॉस्पिटलायझेशन, डॉक्टर, टुरिझम, इंजिनियर. ओके. हे सर्व्हिस सेक्टर आहे ना, एज्युकेशन वगैरे, ते सगळ्यांचं कोएक्झिस्टन्स असतं यामध्ये.
ओके. देन कोएक्झिस्टन्स ऑफ द ऑल सेक्टर्स, ठीक आहे, हा पॉईंट डबल झाला. देन इकॉनॉमिक प्लॅनिंग, ओके, या ठिकाणी काय करावं लागतं, इकॉनॉमिक प्लॅनिंग, द जनरल गाईडलाईन्स दिलेले असतात इकॉनॉमिक ग्रोथसाठी, ओके, आणि प्रॉस्पेरिटीसाठी गव्हर्नमेंटकडे गाईडलाईन्स डिसाईड झाले. मग त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, एक्झॅक्टली हेल्दी कॉम्पिटिशन असतं, ओके, हेल्दी कॉम्पिटिशन इन दी मार्केट. तर मग दोघं एक्झिस्ट असतात ना, मग कोणाचं परवडणार असेल, फॉर एक्झाम्पल आता रेल्वे आहे किंवा आपण दोन गोष्टी गृहीत होतात नाही का, गव्हर्नमेंटच्या बस बघितल्या गेल्या तर कमी फॅसिलिटी आहे, पण त्या प्रपोर्शन मध्ये प्रायव्हेट वाले देतात, कारण प्रायव्हेट वाले फॅसिलिटी जास्त देतात पण पैसे जास्त घेतात ना, नाही का, मग यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असतं. मग ऑफकोर्स की गव्हर्नमेंटला पण आता चेंज करावं लागतं, मग गव्हर्नमेंटला पण चांगल्या फॅसिलिटी वाले बस ट्रॅव्हल्स नाही का, तर हे आणावं लागतं. ठीक आहे, एन्जॉय द ऍडव्हान्टेजेस ऑफ द सेंट्रल इकॉनॉमिक प्लॅनिंग. गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट इकॉनॉमिक प्लॅनिंग करतात, त्याचं इम्प्लिमेंटेशन खालीपर्यंत केलं जातं. राईट, इकॉनॉमिक फ्रीडम टू ओनरशिप ऑफ प्रॉपर्टी अँड द चॉईस ऑफ द गुड्स अँड द सर्व्हिसेस. राईट, या ठिकाणी फ्रीडम पण दिलेलं असतं की किती प्रॉपर्टीचे ओनरशिप असलं पाहिजे. मग आता इंडियामध्ये हे फीचर आपण अडॉप्ट केलं गेलेलं आहे. ओके, मिक्स इकॉनॉमी. ठीक आहे, एक्झिस्टन्स ऑफ द प्राइस मेकॅनिझम, सो द अलोकेशन ऑफ रिसोर्सेस इज मोर सायंटिफिक अँड द बेनिफिशियल टू दी इकॉनॉमी. ओके, तर ते यामध्ये लक्षात ठेवा. रिसोर्सेस असे अलोकेट केले जातात ना, तर सायंटिफिकली केले जातात आणि इकॉनॉमीला बेनिफिट असेल असेच अलोकेट केले जातात. पण त्याचे डिसएडव्हान्टेजेस काय आहे, द पब्लिक सेक्टर गेट्स मॅक्झिमम बेनिफिट. कोणाला, पब्लिक सेक्टरला, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टरला. ठीक आहे, आणि द प्रायव्हेट सेक्टरला बघितलं गेलं तर नो, कंट्रोल मध्ये असतं. मग आता इथं आपण बघितलं होतं कॅपिटलिस्ट इकॉनॉमीमध्ये कंट्रोल कोणाचा आहे, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलचा. ओके, सोशलिस्ट इकॉनॉमीमध्ये कंट्रोल कोणाचं आहे, गव्हर्नमेंटचं. मग आता इथं मोनोपॉली कोणाची आहे, गव्हर्नमेंटची. कॅपिटलिस्ट इकॉनॉमी मोनोपॉली कोणाची आहे, प्रायव्हेट इंडिव्हिज्युअलची. ओके, हाच फरक आहे यामध्ये. देन पब्लिक सेक्टर गेट्स द मॅक्झिमम बेनिफिट्स, वेर इज द प्रायव्हेट सेक्टर, डबल पॉईंट. देन इनइफेक्टिव्हनेस ऑफ द सेक्टर्स. ओके, प्रायव्हेट सेक्टर जर बघितलं डज नॉट गेट द फुल फ्रीडम. प्रायव्हेट सेक्टरला फ्रीडम एवढं नसतं, हेन्स इट बिकम द इनइफेक्टिव्ह. ओके, त्याच्यामुळे काय होणार आहे, इनइफेक्टिव्हनेस अमंग द पब्लिक सेक्टर. ठीक आहे, कॉन्स्टंट फिअर ऑफ द नॅशनलायझेशन. राईट, तर आता काही प्रॉपर्टी जर बघितल्या गेल्यात ना, तर त्या नॅशनलाइज करून टाकण्यात आलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल एसबीआय 1955 मध्ये गव्हर्नमेंटची केली गेली, त्याच्या आधी ती प्रायव्हेट होती. ओके, आरबीआय सुद्धा प्रायव्हेट होती, ती नंतर गव्हर्नमेंट केली गेली 1949 मध्ये. ओके, मग ती भीती असते की गव्हर्नमेंट जमा करून घेईल का काय. ओके, तर मग ह्या प्रकारचं आहे थर्ड इकॉनॉमी जी आहे, मिक्स इकॉनॉमी. मग आता ही थर्ड टाईपची इकॉनॉमी इंडियाने अडॉप्ट केली गेलेली आहे 1947 नंतर. ओके, इंडिया स्टार्टेड इट्स प्लॅनिंग फॉर द इकॉनॉमी फ्रॉम द 1950. 1950 पासून आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग करायला लागलेलं आहे. मग आपण दोन्ही फीचर्स अडॉप्ट केले गेलेले. ओके, कोणते, मग पब्लिक सेक्टर पण आहे आणि प्रायव्हेट सेक्टर पण आहे. मग दोघांचं कोएक्झिस्टन्स इंडियामध्ये अडॉप्ट केलं गेलेलं आहे, त्यालाच आपण म्हणतो मिक्स इकॉनॉमी. ओके, 1950 पासून आपण मिक्स इकॉनॉमीकडे आहोत, लक्षात ठेवायचं. ओके, मिक्सड इकॉनॉमी म्हणजे दोघी पण कोएक्झिस्टन्स आहेत, सोशलिस्ट इकॉनॉमी, ओके, आणि दी कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. ओके, मग गव्हर्नमेंट इंडियाने का अडॉप्ट केलं गेलेलं आहे, व्हाट टाइप ऑफ द इकॉनॉमी इन इंडिया, आपण पहिली पॉईंट बघितला. सो इंडिया हॅज द मिक्स इकॉनॉमी. फर्स्ट थिंग, इंडिया हॅज द मिक्स इकॉनॉमी. सर्व्हिस सेक्टर, ऍग्रिकल्चर सेक्टर, सगळे सेक्टर आहे बघा, ऍग्रिकल्चर सेक्टर, सर्व्हिस सेक्टर. ओके, सर्व्हिस सेक्टर सॉरी डबल झालेलं आहे, इंडस्ट्री सेक्टर पाहिजे होतं इथं, इंडस्ट्री सेक्टर. ओके, agriculture sector is the primary sector. Okay, industry sector is the secondary sector. Okay, service sector is the tertiary sector. ठीक आहे, टर्शरी सेक्टर. ठीक आहे, तर हे सगळे आहेत. मग रिझन्स काय, का मिक्स इकॉनॉमी आपण अडॉप्ट केली गेलेली आहे, बिकॉज इंडियाला काय पाहिजे होतं, इकॉनॉमिक ग्रोथ पाहिजे होता. इंडियाचं टार्गेट काय होतं, हाय इकॉनॉमिक ग्रोथ. ओके, फर्स्ट थिंग इज मग गव्हर्नमेंटने काय केलं तर जर इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, क्वांटिटेटिव्हली आपल्याकडे इन्कम वाढलं पाहिजे गव्हर्नमेंटचं, कारण इन्कम वाढलं तर इन्व्हेस्टमेंट करणार, पब्लिक एक्सपेंडिचर करू शकणार. पब्लिक एक्सपेंडिचर मग रोड नाही का, ट्रान्सपोर्टेशन, देन हॉस्पिटल्स नाही का, एज्युकेशन सिस्टम डेव्हलप करू शकतो. मग त्याच्यासाठी गव्हर्नमेंटला बॅलन्स करायचा होता. बॅलन्स कोणामध्ये, मग पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टर, कारण दोघी कोएक्झिस्टन्स असेल तर ते शक्य होणार होतं. ओके, सगळं ग्रोथ टार्गेट मेंटेन करणं. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते इम्पॉर्टंट होतं. सो दिस इन्शुअर द कोऑपरेशन, कॉम्पिटिशन
ओके, या दोघांमध्ये कॉपरेशन आणि दोघांमध्ये कॉम्पिटिशन पण पाहिजे होतं. ओके, आणि त्याच्यासाठी काय आहे, गव्हर्नमेंटनं एक कंडेन्सिव्ह एन्व्हायरमेंट तयार करून दिलं होतं प्रायव्हेट सेक्टरसाठी. ओके, मग लक्षात ठेवा, ग्रोथ एकट्याला गव्हर्नमेंटला पॉसिबल नव्हता, म्हणून आपण कोएक्झिस्टन्स घेतलं प्रायव्हेट आणि पब्लिकला. सेकंड थिंग इज आपलं टार्गेट होतं ओके डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. मी मगाशी बोललो ना रेमडेसिवीरचं एक्झाम्पल, सगळ्यांना मिळालं पाहिजे. ओके, कोणावर अन्याय नको झाला पाहिजे. म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस जर प्रिन्सिपल आपल्याला फिलॉसॉफी जर अचीव्ह करायची असेल तर नक्कीच गव्हर्नमेंटला एकट्याला शक्य नाहीये, मग प्रायव्हेट सेक्टरला पण इम्पॉर्टंट आहे. ओके, देन सेकंड थिंग, आता हेच बघा ना, रेमडेसिवीर जे काही प्रोडक्शन केलं गेलं होतं ना, ते गव्हर्नमेंटने थोडं केलं होतं, ते प्रायव्हेटने प्रोडक्शन केलं होतं ना, पण डिस्ट्रीब्युशन कोणी केलं होतं, गव्हर्नमेंटने. राईट, आपण कलेक्टरकडे बघितलं होतं, कलेक्टर वाटप करायचा त्या डिस्ट्रिक्टमध्ये. राईट, मग गव्हर्नमेंट डिस्ट्रीब्युट करत होतं ना, कशासाठी, डिस्ट्रीब्युटिव्ह जास्त, म्हणजे गरिबांना पण ते मिळालं पाहिजे. आलं लक्षात. देन मिनिमायझिंग द इनइक्वालिटीज ऑफ द इन्कम अँड द वेल्थ. एक्झॅक्टली, इन्कम इनइक्वालिटी मिनिमाइज करायचं होतं, म्हणून आपण हे दोघी पण सेक्शन जे आहे ना दोघांना पण दिलं गेलं आहे. एलिमिनेटिंग द अनएम्प्लॉयमेंट अँड द पॉवर्टी. ओके, एम्प्लॉयमेंट जनरेट करणं, पॉवर्टी रिड्यूस करणं. राईट, कारण पॉवर्टी हे कशामुळे डिपेंड आहे, बेसिक मिनिमम रिक्वायरमेंट प्रोव्हाइड करू शकलं नाही म्हणून पॉवर्टी क्रिएट होते. बेसिक मिनिमम रिक्वायरमेंटसाठी पैसा पण लागतो ना, हा पैसा कुठून येणार, त्याला कुठंतरी एम्प्लॉयमेंट मिळाली तर पैसा येणार ना. राईट, देन सोशल वेलफेअर म्हणजे कल्याण करणं लोकांचं. मगाशी मी एक्झाम्पल सांगितलंय, जर एखादं प्रोड्यूस करायचं असेल तर लोकांना अफोर्डेबल प्राइस मध्ये उपलब्ध झालं पाहिजे ना. आजारी पडला मग सरकारी दवाखाने मिळाले पाहिजे, पैसे नाही तर मग. राईट, तर मग हे इम्पॉर्टंट आहे. ओके, तर मग हे आहेत इंडियन इकॉनॉमीमध्ये आपण हे अडॉप्ट केलं गेलेलं होतं. ओके,